नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत। मी STI रोहिदास चोंदे पाटील। आज मी या ठिकाणी बोलणार आहे अभ्यासाच्या रणनीतीबाबत। मुख्यतः हे लेक्चर कुणासाठी आहे ते आधी लक्षात घ्या। जे मित्र नवीन आहेत, ज्या मित्रांना वाटतं आहे की माझा अभ्यास करताना काहीतरी चुकतं आहे, मला अजून मार्गदर्शनाची गरज आहे, माझा स्कोर कमी येतो आहे, आणि ज्या मित्रांच्या मनामध्ये न्यूनगंड आहे की अरे मी परीक्षा पास होईल की नाही, मला अत्यंत योग्य मार्गाने जायचं आहे, कोणत्या बाबी मला माहीत असल्या पाहिजे, कोणत्या बाबी मी फॉलो केल्या पाहिजे। मित्रांनो, मी माझा अनुभव वैयक्तिक स्वतःचा, मी STI रोहिदास चोंदे पाटील, मी वाचलेले पुस्तकं, मी ऐकलेले वक्ते आणि विविध टॉपर्स यांच्या या सगळ्या संगमातून मी 11 मुद्दे काढलेले आहेत की जे 11 मुद्दे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून देतील। प्रॅक्टिकल आहेत, ते प्रॅक्टिकल आहे, आपल्याला माहीत असतं, बऱ्याच वेळेस आपण त्याच्यावर काम करत नाही, म्हणजे आपल्याला कळतं मात्र आपण त्याची अंमलबजावणी करत नाही। मित्रांनो, एक मुद्दा लक्षात घ्या, कधीही तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला स्वतःला अभ्यास नेमका काय करायचा आहे, ओके, अभ्यास मला कसा करायचा आहे आणि अभ्यास हा मला किती करायचा आहे, या 3 प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असलीच पाहिजे। नोटिंग करून घ्या, वही पेन ठेवत चला। माझं लेक्चर म्हटलं की तुमच्याकडे वही पेन असला पाहिजे। मित्रांनो, हे मुद्दे असे आहे ना, हे अनुभवाचे बोल आहेत, हे लक्षात घ्या, आणि हे फक्त माझे एकट्याचे अनुभवाचे बोल आहे असं मी कधीच सांगत नाही। मी वाचन करतो आहे, मी नेहमी वाचतो आहे, ऐकतो आहे। जे जे चांगलं आहे विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी, MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मी वाचन करतो आणि तुमच्या समोर आणतो आहे। म्हणजे ते खोटं बोलायचं नाही की हे सगळं माझ्या अंतर्मनाला सुचतं आहे असं अजिबात नाही। मान्य आहे, मी 10 वर्षापासून या क्षेत्रात आहे, अभ्यास केला, शिकवतो आहे, मात्र तरी सुद्धा इतर अनेक जे अनुभवी व्यक्ती आहेत त्यांना मी सातत्याने ऐकतो आहे, बहुश्रुत होण्याचा प्रयत्न करतो आहे। 3 मुद्दे पहिले लक्षात घेतले, तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे। आता 11 बाबी कोणत्या आहेत की ज्या तुमच्याकडे असल्याच पाहिजे, एका कागदावर लिहून ठेवा आणि तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे चिकटवून द्या किंवा कुठेतरी मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवा। मित्रांनो, त्या 11 बाबी जर तुम्ही फॉलो केल्या तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही, कारण की त्या प्रॅक्टिकल आहे। बघा, पहिली बाब काय, पहिली बाब आहे मित्रांनो, ती म्हणजे तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचं विश्लेषण करायचं आहे। तुम्ही या क्षेत्रात येत आहात ना, तुमचा पहिला गुरु कोण असावा माहित आहे? तुमच्या प्रश्नपत्रिका हा तुमचा गुरु असावा। मित्रांनो, याच्यात फार गहन अर्थ आहे हा, कारण की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण जे आहे ना, हे अनेक अर्थांनी तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरत असते। आता या प्रश्नपत्रिकामधून तुम्हाला काय शिकायचं आहे, तो दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे, तो म्हणजे तुम्हाला प्रश्नांचे स्वरूप समजून घ्यायचे आहे। काय? प्रश्नांचे स्वरूप समजून घ्यायचे आहे, नेमके प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जात आहेत। म्हणजे 2011-12 मध्ये कसे प्रश्न विचारले गेले, 15-16 मध्ये कसे विचारले गेले, 18-19 मध्ये कसे विचारले, ते जे स्वरूप आहे प्रश्नाचं, त्याची काठिण्य पातळी असेल, त्याच्यामधील ऑब्जेक्टिव्हिटी असेल, सब्जेक्टिव्हिटी असेल, त्याचा आवाका असेल, तो तुम्हाला समजला पाहिजे। मित्रांनो, प्रश्नांचे स्वरूप जर तुमच्या एकदा लक्षात आले ना, तर प्रत्येक घटकाच्या प्रत्येक टप्प्याला अनुषंगून तुम्हाला अभ्यास करता येतो। मुद्दे लक्षात घ्या, अभ्यास हा फक्त करायचा म्हणून करायचा, कोणतं तरी पुस्तक घेतोय दररोज, काहीतरी वाचतो आहे, असं कधीच करू नका, असं कधीच करू नका मित्रांनो। इथून पुढे ते काहीच चालणार नाहीये, हे लक्षात घ्या, हे लक्षात घेण्याची गरज आहे। आता तुम्ही जेव्हा या प्रश्नपत्रिका सोडवता आहात, प्रश्नांचे स्वरूप बघता आहात, तेव्हा एक मुद्दा आणखी लक्षात घ्या की तुम्हाला त्या ठिकाणी व्यापक जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्यातील कोणत्या मुद्द्यावर भर दिलेला आहे हे इथे लक्षात येणार आहे। बघा, म्हणजे तुम्हाला या दोन्हीमधून खरं म्हणजे एक तिसरा मुद्दा भेटतो आहे, तो म्हणजे तुम्हाला सिलेबस कळतो आहे, आणि तो तर तुमच्याकडे असला पाहिजे। ओके, सिलेबस असलाच पाहिजे, म्हणजे 2 गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे की या प्रश्नपत्रिका, या प्रश्नाचं स्वरूप, हा सिलेबस कशा पद्धतीने आयोग या प्रश्नपत्रिकांमध्ये उतरवतं आणि आपल्याकडून वदवून घेतं, कळतं आहे। म्हणजे या दोघांमधून तिसरा मुद्दा निघतोय मित्रांनो, सिलेबस संदर्भातला, तो तुम्हाला कळणार आहे, कोणते मुद्दे किती महत्त्वाचे आहे, त्या सिलेबसला अधोरेखित करा। तुमच्याकडे सिलेबस
लिहून ठेवलेला असला पाहिजे एका वहीमध्ये, आणि मग करत चला अधोरेखित. अरे या टॉपिकवर किती प्रश्न आले, या टॉपिकवर किती आले, कशा स्वरूपाचे आले. ओके, 2 मुद्दे सांगितले. तिसरा मुद्दा मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी, ज्याला आपण त्या इमारतीचा पाया म्हणतो, तुम्ही जी ही इमारत या ठिकाणी बांधता आहात, या इमारतीचा जो पाया असतो या ठिकाणी खाली, हा पाया पक्का असला पाहिजे. आणि तो पाया असतो या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये, MPSCच्या क्षेत्रामध्ये, तो म्हणजे संदर्भ ग्रंथ. आणि मग आपण ते मनोहर भोळे सर म्हणतात तसं जर तुम्ही ते स्वस्तात भेटते अशी ती वाळू, ती माती, ती रेती, त्या विटा स्वस्तात कोणीतरी, ज्याला कोणीच विकत घेत नाही, असा माल घेऊन जर तुम्ही ते घर बांधलं तर ते घर जास्त काळ टिकणार नाहीये मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिटीचे ग्रंथ घ्यायचे आहे. नाहीतर मग चला भेटतंय आम्हाला 60% डिस्काउंट, कोणाचंही पुस्तक घेऊन आलो आहे, असं करू नका. पुस्तकांच्या थप्प्या लावू नका. प्रामाणिकपणे महत्वाचे कमीत कमी संदर्भ ग्रंथ तुमच्याकडे असले पाहिजेत. तुम्ही बघा MPSCचे अभ्यास करणारी मुलं, काही जणांकडे अशा थप्प्याच्या थप्प्या असतात हो, आणि काही असे आहेत ज्यांच्याकडे काही काही महत्वाची पुस्तकं नसताना सुद्धा त्याच्याकडून उसने घेऊन ते लोक क्लासहून होऊन निघून जातात, आणि यांच्या थप्प्या तशाच लागलेल्या असतात. त्याच्यामध्ये ढेकणं घुसतात. पुण्याच्या भाषेत, पुण्यात गेले तर तुम्हाला ढेकूण हा प्राणी चांगला माहीत असेल. मी काही कालावधीसाठी पुण्यातल्या त्या अहिल्या अभ्यासिकेत बघितलेलं, तिथे होतो त्या एरियामध्ये नवी पेठेत, तर ते बघितलेलं आहे. त्याच्यामुळे थप्प्यांमध्ये ढेकणं होऊ देऊ नका. म्हणजे काय करा, कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळेस वाचा. तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा मित्रांनो, तो फार महत्वाचा आहे. त्याची निवड तुम्हाला फार चांगली करायची आहे. त्याला शब्द मी दिलेला आहे, तो म्हणजे जाणकार मार्गदर्शक. हे मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. काय झालंय, सध्या यांचं फार पेव आलेलं आहे. काय पेव आलेला आहे, म्हणजे पैसे देऊन तुमची फसवणूक होऊ शकते. खूप सारे पैसे खर्च करूनही तुम्हाला अचूक मार्गदर्शक काही वेळेस मिळू शकत नाही. मग मार्गदर्शक तुम्हाला चांगला निवडावा लागेल. मग माझं असं म्हणणं नाही की तो पोस्ट होल्डरच असला पाहिजे, पण त्याला अनुभव असला पाहिजे. त्याच्या हाताखालून काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असलं पाहिजे, किंवा किमान त्याने स्वतः पोस्ट काढलेले असले पाहिजे. मुद्दे लक्षात येतात ना. अनुभव हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. शिकवण्याचा असेल, अभ्यास करण्याचा असेल, पोस्ट काढण्याचा असेल, मित्रांनो चांगला मार्गदर्शक तुम्हाला काय करतो, तुमचा वेळ वाचवतो. बघा आता बरेच लोक, मग याचा संबंध तुम्ही म्हणाल मग क्लास लावला तरच मार्गदर्शक भेटणार का, तर तसा तुम्ही डायरेक्टली अर्थ नाही काढू शकत. क्लासमध्ये मार्गदर्शक असतात, मात्र क्लासच्या बाहेर सुद्धा तुम्ही वैयक्तिक काही लोकांशी संपर्कात राहू शकतात, काही लोकांना काही प्रश्न विचारू शकतात, त्यांच्याकडून आपल्या शंकांची उत्तरं घेऊ शकतात. ओके, जाणकार मार्गदर्शक फार महत्वाचा आहे. चौथा मुद्दा, याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जे स्पर्धा परीक्षेमधील बदलते प्रवाह आहेत ते लक्षात येईल. मार्गदर्शक जो आहे, तुम्ही ज्यांचं गायडन्स घेता आहात, नेमका काय बदल होतो आहे, ते बदलते प्रवाह मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. तुम्हाला त्यांनी जे विश्लेषण केलेलं असेल, तुम्ही जे विश्लेषण केलं आहे, याच्या आधारे तुम्हाला अभ्यास आणि वेळेचं प्रॉपर नियोजन करता आलं पाहिजे. तुमच्या जे चुका होत आहेत ना, त्या मार्गदर्शकांनी लक्षात आणून दिल्या पाहिजे. म्हणजे तुमचं जे नियोजन असणार आहे मित्रांनो, कारण की ते नियोजनाचा मुद्दा आपण घेतो आहोत, 5वा याच्याशी निगडीतच येतो आहे. तो दर्शकाच्या मार्गदर्शनातून तुम्ही नियोजन करणार आहात. ते नियोजन करताना तुम्हाला काही बाबी इथे लक्षात घ्याव्या लागेल, आणि नियोजन असलंच पाहिजे. नियोजनाशिवाय अभ्यास म्हणजे मी म्हणतो ते हवेत बाण मारण्यासारखं आहे. कुठेही डोळे लावून अंधारात बाण मारणं म्हणतो आपण, तसं नियोजन असलं पाहिजे. मात्र नियोजन करताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्याकडे उपलब्ध साधन सामग्री किती आहे, आणि तुम्ही तिचा किती चांगला कार्यक्षम वापर करू शकतात. रडायचं सोडून द्या. काही जण काय, माझ्याकडे हे पुस्तक नाहीये, मग मी अरे त्याचे दुसरं आहे ना, त्याच्यावर दुसरं एखादं पुस्तक तुमच्याकडे असेल. माझ्याकडे हे नाहीये, म्हणजे जे आहे ना ते वाचायचं दिलं सोडून, जे नाहीये त्याच्यासाठी रडत बसायचं हे करू नका. ऍडजस्टमेंट करायला शिका मित्रांनो. ओके, नियोजन करा. तुमच्याकडे जी वेळ आहे बघा, प्रत्येकाला 24 तास दिलेले आहे. त्या 24 तासातला प्रत्येक जण कोण कसा वापर करतो, कोण कसं नियोजन करतो, त्याला फार महत्व आहे. त्याच्यामुळे नियोजन हा घटक महत्वाचा आहे. आणि नियोजन करत असताना ते महिन्याचं असेल, नंतर मग त्याच्यामध्ये आठवड्याचं नियोजन येतं, नंतर पुढे त्याच्यातून दिवसाचं नियोजन, आणि दिवसातून तासाचं नियोजन. मित्रांनो हे असलं पाहिजे. हे तुम्हाला आज माहीत असलं पाहिजे मी पुढच्या महिन्यामध्ये कोणत्या दिवशी काय अभ्यास करणार आहे.
रिअल आहे ना. तुमच्याकडे समजा 2 महिने आहेत, 2 महिन्याचा तुम्ही विषय, त्याच्यासाठीचा वेळ, त्याच्यासाठीचं जसं एखादे क्लासेसवाले त्यांनी लेक्चर्स ठरवून दिलेले असतात, किती दिवसामध्ये किती विषय, कोणता विषय किती लेक्चरमध्ये पूर्ण करायचा आहे, तसं नियोजन तुम्ही करा ना. आणि ते कागदावरच असलं पाहिजे. आणि हे फक्त तयारीच्या काळातच नव्हे, तर नियोजन हे तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये, जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाता आहात पेपर सोडवण्यासाठी, तेव्हा सुद्धा तुमचं असलं पाहिजे. ते फार क्रुशियल आहे. तुम्हाला किती मिनिटामध्ये किती प्रश्न सोडवायचे आहे याचं तुम्ही नियोजन आधीच केलेलं असलं पाहिजे. त्याचं विश्लेषण तुम्ही करून ठेवलेलं असलं पाहिजे. म्हणजे काय होईल, तुम्हाला तुमचा एक्सपेक्टेड वेग कळेल. आणि तो जर कमी असेल तर तुम्हाला त्याचा सराव करता येईल. तुम्ही समजा राज्यसेवेचे विद्यार्थी असेल, C-SAT वेळ कमी पडतो. इकडे कंबाईनचे विद्यार्थी असेल, यांना गणित बुद्धिमत्तेमुळे यांचा वेळ जातो फार मोठा. मग त्याचं नियोजन तुम्ही केलेलं असलं पाहिजे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पुढचा मुद्दा येतो मित्रांनो, 6वा मुद्दा, जो प्रत्येकासाठी, प्रत्येक नवीन मुलासाठी ज्याचा स्कोअर कमी येतो आहे त्याच्यासाठी तर फार महत्त्वाचा आहे. म्हणजे काही मुलांना 2-4 वर्षे सुद्धा झालेले असतात अभ्यास करून, मात्र तरीसुद्धा स्कोअर कमी येतो आहे. त्यांच्यासाठी आणि नवीन मुलांसाठी तर आहेच, मात्र जे जुने मुलं आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाचन खूप झालेलं आहे तरीही स्कोअर येत नाही मित्रांनो. कारण एकच आहे, उजळणी नाहीये. तुम्ही रिव्हिजन करत नाहीये. तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. प्रत्यक्ष अभ्यास करताना कोणत्या घटकाचा कोणता उपघटक किती दिवसात, किती आठवड्यात पूर्ण करायचा, त्याची उजळणी किती गॅप नंतर करायची, हे तुम्हाला कळायला पाहिजे. मित्रांनो, रिव्हिजन जर नसेल, म्हणजे तुम्हाला ते रिडिंग आणि रिव्हिजन मधला फरक कळायला पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला रिडिंग करायची आहे, मात्र नंतर तुम्हाला रिव्हिजन करावी लागेल. रिव्हिजन जर झाली नाही तर मग ते जे लक्षात राहण्याचं प्रमाण आपण म्हणतो, पुढे पाठ मागे सरसपाट, तो घोळ या ठिकाणी होण्यास सुरू होतो. पुढचा 7वा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी येतो, तो म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवणे. टेस्ट पेपर्स म्हणतो आपण याला. बघा, तुम्ही विविध UPSC टॉपर्स बघा, MPSC टॉपर्स बघा, बऱ्याच जणांनी क्लास लावलेले नसतात, मात्र टेस्ट जॉईन केलेले असतात. एकतर ते क्लासेसच्या टेस्ट सिरीज देतात किंवा मग स्वतः कुठेतरी ऑनलाईन किंवा फिजिकली घरी त्यांनी दिवसाला दररोज टेस्ट सोडवलेले असतात. जेव्हा परीक्षा जवळ येते, परीक्षा तुमची महिनाभर आलेली आहे, तेव्हापासून तुम्ही दररोज किमान एक टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण की तो तुमचा अभ्यास बघा, काही जणांचा खूप अभ्यास झालेला आहे, मात्र जर रिव्हिजन नसेल आणि प्रश्नपत्रिकांचा सराव केलेला नसेल तर त्यांचा स्कोअर कमी येऊन जातो. बघा, तुम्ही जुन्या मित्रांशी बोला, तुमच्याही लक्षात येईल. हे प्रॉपर आहे मित्र, हे ॲक्च्युअल, हे प्रॅक्टिकल आहे, हे मी अनुभवलेलं आहे. अनेक जण अनुभवत असाल, तुम्ही सुद्धा अनुभवत असाल. या टेस्टमधून काय होतं, तुम्हाला कळतं की माझा पेपर वेळेत सोडवणं होतो आहे का, माझे सिली मिस्टेक्स काय होत आहेत, मला कोणत्या विषयामध्ये कमी गुण येत आहेत, कोणत्या विषयातील कोणता घटक माझा सातत्याने चुकतो आहे. म्हणजे तुमचं जे नियोजन तुम्ही बनवलेलं असतं ना, त्याला दिशा देण्याचं काम, वेळापत्रकाप्रमाणे काम करायला तुम्हाला हे टेस्ट भाग पाडतात. थोडक्यात काय आहे, हे स्वतःचं मूल्यांकन आहे. स्वतःचं मूल्यांकन आहे. मी किती पाण्यात आहे हे बघण्यासाठी टेस्ट फार महत्त्वाचे आहेत. कारण की मित्रांनो, टेस्ट जर तुम्ही सोडवल्या तर तुमची ती मेंटॅलिटी बनते की अरे मी एक्झामच्या वेळेस अशा पद्धतीने सोडवणार. आपल्याला आपल्या चुका कळायला लागतात आणि आपल्याला आपल्या चुका कळणं हे या क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचं आहे. जे स्वतःच्या चुका कळवून घेत नाही ना, ते मग पुढे निघत जातात. पंचवार्षिक, 2 पंचवार्षिक असं घडतं. काहींची 3री सुद्धा सुरू होते तरी नाद सोडत नाहीत. ओके, 8वा मुद्दा मित्रांनो, तो थोडासा वेगळा आहे मात्र महत्त्वाचा आहे आणि तो आहे प्रोफेशनल ॲटिट्यूड. हा अभ्यासात सुद्धा असला पाहिजे. प्रोफेशनल ॲटिट्यूड आपण ज्याला म्हणतो ना, तो अभ्यासात सुद्धा असला पाहिजे. नाहीतर मग एखादा मित्र म्हणतो, अरे चाल चहा पिऊन येऊ, चल चित्रपट बघून येऊ, किंवा एखाद्याचा मेसेज आला लगेच बघायचा तो मेसेज 10 मिनिट, लगेच तो एक मेसेज आला त्यासाठी 10 मेसेज बघायचे. असं जर तुम्ही करायला लागले, किंवा मग ठरवलंय नियोजन, नाही आज 6 वाजता उठायचं होतं, अलार्म वाजला पण मला थोडंसं जीवावर आलं, उद्यापासून उठतो, हे असं चालणार नाही. हे असं उद्यावर नेणारं काम जर तुम्ही करत असाल तर मित्रांनो तुम्ही फार मोठी चूक करता आहात. आणि या चुका फार जण करतात काय. आणि मग आपल्याला नंतर कळतं, जेव्हा रिझल्ट जातो ना तेव्हा कळतं, अरे मी दररोज 6ला उठायला पाहिजे होतं ना, मी 7ला उठायचो. ते दररोजचं जर 1-1 तास जर मी रिव्हिजन केले असतं, काहीतरी वाचलं असतं, तर आज ते 2-5 मार्क्स माझे तर आरामात वाढत होते. हे तुम्हाला नंतर कळतं.
हे प्रत्येकाला कळतं. हे तुमच्यातले बरेच जण असेल ज्यांना हा अनुभव आला असेल की सर मी ज्या वेळेस अभ्यास करायचा होता तेव्हा असा टाइमपास केला, काही मित्रांबरोबर जायला नको होतं तिथे गेलो, काही इतर उद्योग करायला नको होते ते केले, काही लग्न समारंभ सणावळ्या या ठिकाणी मला ते त्याग करता आला असता एका वर्षासाठी, तेव्हा मी तो केला नाही म्हणून मला पुढचे 5 वर्ष अतिरिक्त घासावी लागलेत. असे अनेक विद्यार्थी मित्र आहेत, असे अनेक आहेत. मी बघितलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे. ओके. आणि प्रोफेशनल ॲटिट्यूडमध्ये आणखी मुद्दा काय येतो की तुम्हाला विद्वान बनण्यासाठी वाचायचं नाहीये मित्रांनो. मित्रांनो, वाक्य लिहून घ्या. काय म्हणतोय मी, नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे हे तुमचा मूलमंत्र असला पाहिजे हा, की मला विद्वान बनण्यासाठी वाचायचं नाहीये, मला अधिकारी बनण्यासाठी परीक्षेची तयारी मी करतोय, अभ्यास मी करतोय. मला PhD करायचे नाहीये. तुम्हाला एखादा मित्र विचार, याचं उत्तर तुला येतं का रे? नाही येत मला. मग नाही येत म्हणजे काय तुम्ही एकदम झिरो झालात? अजिबात नाही मित्रांनो. अभ्यास परीक्षेत काय येतंय ते तुम्हाला आलं पाहिजे. त्या विषयामध्ये काही असेल, कुठे काही लिहिलेलं ते सगळंच तुम्हाला यावं असं अजिबात नाहीये, ते लक्षात घ्या. जो काही बदलता कालप्रवाह आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यासाची रणनीती आखावी लागणार आहे मित्रांनो. 8वा मुद्दा झाला. आता 9वा मुद्दा, तो तुम्हाला अत्यंत तुमच्या हृदयात बसायलाच पाहिजे आणि तो फार कामाचा आहे. तो म्हणजे मित्रांचा गट बनवणे. काय, आता हे फॅड फार आलेलं आहे, कारण की आपण बघतो विविध टॉपर्स तुम्हाला मुलाखती देतात तेव्हा सांगतात आम्ही GD करायचो. काय करायचो? GD आणि GDPत फरक आहे. GD म्हणजे आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो, याचा आम्हाला फार फायदा झाला आणि याचा फायदा होतोच. म्हणजे आम्ही स्वतः सुद्धा अनुभवलेला आहे. ग्रुप डिस्कशन तुम्ही जर दिवसभरातला जो एकदम बोरिंग वेळ आहे तेव्हा जर 1-1.5 तास जर तुम्ही दिला ग्रुप डिस्कशनला, मात्र ते ग्रुपमध्ये 1, 2, 3, 4 मॅक्झिमम 4 जण असावेत. ते सगळे अभ्यासू असावेत, टाइमपास करणारे त्याच्यामध्ये नसावेत. म्हणजे थोडक्यात काय, अभ्यासू मित्रांचा जर ग्रुप असेल तर तुम्हाला बऱ्याच धोक्यांपासून संरक्षण मिळतं. नाहीतर मग एखादा आहे तुमच्यात मित्र, त्याची मैत्रीण आहे, मग उगाच तुमच्या तोंडाला पाणी येईल, असं नको. सगळे मित्र सिरियस असले पाहिजे. अभ्यास करायचा आहे मित्रांनो, अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा. पोस्ट निघाल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मागून येतात, तुमच्या मागे लागतात लोक. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे माझं वैयक्तिक स्वतःचं विधान आहे, मला जे भावलेलं आहे ते म्हणजे तुम्ही लोकांच्या मागे फिरू नका. मुलांनी मुलींच्या मागे किंवा मुलींनी मुलांच्या मागे फिरू नका. तुम्ही अभ्यासाच्या मागे फिरा. उद्या पोस्ट काढली की हे लोक तुमच्या मागे येतील. हे वाक्य फार महत्वाचं आहे. हे अनुभवाचे बोल आहे, हे माझं वैयक्तिक अनुभवाचा बोल आहे. कारण की तुम्ही आता जर टाइमपास करत बसलात, आता जर प्रेम प्रकरण करत बसलात, तर उद्या ते तुम्हाला कोण कधी कधी सोडून जाईल ते तुम्हालाही कळणार नाही. त्यामुळे लोक आपल्या मागे आली पाहिजे. ओके, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. कारण की एक मुद्दा मित्रांनो लक्षात ठेवा, ते वाक्य फार महत्त्वाचं आहे की तुम्ही जर या MPSCला किंवा स्पर्धा परीक्षा जी परीक्षा देत असाल तिला जर आताचे 3 वर्ष दिले, आताचे 3 वर्ष समर्पित केले, तर पुढचे 30 वर्ष तुमची सेवा तो आयोग, ते मंडळ, ते सरकार करत असतं. हे 3-3चं लक्षात ठेवा. हे सूत्र आहे. आताचे 3 वर्ष प्रामाणिक द्या, पुढचे 30 वर्ष आरामात जीवन जगा. आताचे 3 वर्ष मजा करा, पुढचे 30 वर्ष करा इकडे तिकडे याच्या त्याच्या हमाल्या करत बसा. मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे. आता पुढचा मुद्दा जर बघितला, शेवटचा मी ज्याला म्हणतो, तो म्हणजे 11वा मुद्दा मला वाटतं, तो आहे तुम्हाला स्वतःवर विजय मिळवायचा आहे. काय? स्वतःवर विजय मिळवा. मित्रांनो, स्वतःला हरवायला शिका. मी जे तुम्हाला अलार्मचं उदाहरण दिलं ना, तो जो अलार्म असतो ना, ते अलार्म तुम्हाला हरवतो आहे की तुम्ही अलार्मला हरवता आहात, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाला कळतं मी उठलो पाहिजे लवकर, मी टाइमपास नाही केला पाहिजे, मात्र वळत नाही. तुमची स्पर्धा, तुम्ही जे म्हणतात ना स्पर्धा आहे, एवढे लाख विद्यार्थी परीक्षा देता आहेत मित्रांनो, तुमची स्पर्धा कुणाशीच नाहीये. तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशी आहे. पहाटे 5ला उठायचं आहे, 6ला उठायचं आहे, नियोजन तुमचंच असतं. त्यासाठीचा अलार्म लावलेला तुम्हीच असतो. पण पहाटे अलार्म वाजल्यानंतर तो बंद करणारा हातही तुमचाच असतो. म्हणूनच फक्त स्वतःला हरवता आलं पाहिजे. मित्रांनो, जगाशी जिंकणं सोपं असतं, स्वतःचं
स्वतःला हरवणं फार अवघड असतं. फक्त स्वतःला जिंका, मग यश तुमचंच आहे. स्वतःच्या यशामध्ये स्वतःच्या पद्धतीने त्याला बांधायला शिका. आणि तुम्हाला जर उद्या जिंकायचं आहे ना मित्रांनो, वाक्य फार महत्वाचं आहे, नोटिंग करून ठेवा. उद्या जिंकायचं असेल ना, त्याच्यासाठी आज सिद्ध व्हा. मग तुमचा उद्या कधीतरी उगवेलच. हे वाक्य आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवा. मला वाटतं हे 11 मुद्दे आहेत. याच्यानुसार जर तुम्ही रणनीती बनविली तर तुम्हाला जिंकणं अजिबात अशक्य नाहीये. तुम्ही जिंकणारच. शिवखेरा म्हणतात तसं मी जिंकणारच, असं कुठेतरी लिहून ठेवा आणि हे फॉलो करा 11 मुद्दे. मित्रांनो, सगळ्यांना शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.